मध्ये कशी माडाची झाडं असतात बॅकवॉटरला, तशी बघा माडाची झाडं आहे बॅकवॉटर. चित्राज लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहोत कुडाळला. तर याआधी तुम्हाला मी मालवण ब्लॉग दाखवला होता देवबागचा. तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलात, त्यासाठी धन्यवाद. आणि आधीचा मालवणचा ब्लॉग जर तुम्ही पाहिलात नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. मी अजून एक आता हा मालवणचा ब्लॉग घेऊन येते, त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहितीसुद्धा देणार आहे. तर व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ माझा पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की कर. तर आत्ता आपण जातो आहे पुढे कुडाळच्या इथे. आता स्टेशनला आलो आहे. तर आम्ही 2 व्हीलर बुक केलेली, तर तुम्हाला त्याचीही सुद्धा माहिती देते मी. चला तर जाऊयात. आम्ही मुंबईवरून येताना रात्रीच्या कोकण कन्या या दादाकडून गाडी रेंटवर घेतली. तर आम्ही आता चाललो आहोत पेट्रोल भरायला. आपल्याला ते पेट्रोल भरण्यासाठी फक्त सांगतात की कुठून कसं जायचं. पेट्रोल पंप इकडे आहे ना, पेट्रोल पंप. आई केळवाई. तर आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे आणि इथे रूमवरती पोचलो आहे. बेसिक रूम आहे, तुम्हाला मी दाखवते कसा आहे तो. हा बीचवर जाणारा रस्ता आहे. आणि हा बेड दिलाय. आणि एक्स्ट्रा लागेल कोण माणसं असतील तर आपण हे यूज करू शकतो. आणि हा मिरर दिलाय. कूलर आहे. आणि हे वॉशरूम आहे. आपल्याला फक्त फिरायचं आहे आणि फक्त आपल्याला झोपण्यासाठी किंवा आरामासाठी इकडे यायचं आहे. तर हा रूम चांगला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हा रूम नक्कीच सांगा. आणि ह्याचे कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देईन. आणि प्राईस म्हणाल तर सीझन वाईज प्राईस बदलत राहते. तर मग तुम्हाला मी सांगते एंडला, तर तुम्ही बघा व्हिडिओ संपूर्ण. मी आता तुम्हाला दाखवते इथून बीच किती लांब आहे. अगदी 2 मिनटावर आहे. तुम्हाला चालत चालतच दाखवते म्हणजे समजेल. हा व्हिडिओ रूम पासून ते बीच पर्यंत कुठेही स्किप न करता चालत दाखवतो. किती वेळ लागतो, अगदी 2 मिनिटच लागतात. तुम्ही स्वतः बघू शकता.
त्याला नको उन्हात. खालीच जाऊन सावकाश दादा. तुम्ही बघितलं असाल बरोबर 2 मिनिटामध्ये आपण इकडे पोचलो आहोत. आणि आम्ही कुठे आलो आहे तर आम्ही देवबागलाच आलो आहे परत, पण वेगळ्या होमस्टेला आलो आहे. तर हे बघा, हा पूर्ण संपूर्ण बीच अगदी सुंदर आणि स्वच्छ नितळ पाणी आहे. पॅरासेलिंग पण चालू झालं. आणि इकडे सगळे वॉटर स्पॉट होतात. या आम्ही जिथे स्टे केला आहे तिकडून हे सगळं स्कुबा डायव्हिंग वगैरेचे वॉटर स्पॉटसाठी त्या बोटी इथूनच जातात. मी जिकडे आधी स्टे केला होता तिकडचे हॅपी टाइम्स होमस्टेचे मालक आहेत, ते मला भेटले आणि त्यांनीच मला इकडे स्पॉट फिरायला नेलं. असं कर. ही नदी आहे ना काका? ही कोणती नदी? ही आपली कर्ली कर्ली नदी. कर्ली खाडी आहे. ही कर्ली खाडी. आम्ही आधी स्टे केला होता, तिकडचे काका आहेत. तुम्ही यांना आधी पण भेटले आहेत, आधीच्या व्हिडिओमध्ये आहेत. त्यांची अशी आमची भेट झाली. पावसामध्ये हे गोडं पाणी होतं. कसं होतं हे आपल्याला माहीत नसतं. आणि ह्या आत्ता हे खारं पाणी आहे. ह्या खाऱ्या पाणी आता पुरं खाऱ्या पाणीच आहे, पण पावसामध्ये हे गोडं पाणी होतं. एवढेपर्यंत ते आपल्या संगमच्या पहिल्यापर्यंत. पण त्या साईडने आपल्याला जोश येतो पावसामध्ये गोड्या पाण्याचा, त्यामुळे ह्याला अडवून धरलं असतं आणि हे पाणी गोडं होतं. आलं लक्षात. आणि ह्याला सगळं ह्याला आयलंड बोलतात. हे आयलंड एकदम बोट तुम्हाला तिकडनं रूम कडून पिकअप करेल. तिथून ही पॅरासेलिंगची 70 लाखाची बोट आहे. हे आपल्याला सफरसाठी परवडलं. म्हणजे आता हे यांच्याने ह्या टायमाला यांच्याने चांगलंच केलं. आणि एकाला 800 रुपये घेतले जातात एकाचे पॅरासेलिंगचे. आणि जोडीमध्ये गेलात तर 1200 रुपये जोडी आहे. एकाचे किती? 800. हा. किती मिनिटं उडवतात? 2.5 मिनिटाची थ्रिल असते. ते 2.5 मिनिटाचा थ्रिल असतो. ओके. अप्रतिम. आलो. मामा माहिती सांगा तुम्हाला सर्व. मामा आता कुठे चाललं आपण? आता सांगा. फोटो काढ ना. नंतर घराकडून पाठवलं तर चालते. तर आता आपण चाललो आहोत संगम पॉइंटला. तर आता हे माहिती सांगतील. पाणी बघा किती स्वच्छ आणि साफ आहे.
देवबाग गाव म्हणून आहे, फिरायला आला तो. आणि देवबाग गावचं हे एंडिंग झालंय. देवबाग गाव इथे संपलाय, समोर दिसतोय बघा. आणि हे मोगरेश्वर वाडी म्हणून मोगरेश्वर मंदिर आहे. मोगरेश्वर म्हणून वाडी आहे, मोगरेश्वर मंदिर आहे, म्हणजे शंकर महादेवाचं मंदिर आहे. तुम्हाला इथे फिरायचं असेल ना तर गाडी घेऊन इथे येऊ शकता. बघा पार्किंग आहे. इथे तुम्हाला शूटिंग वगैरे घ्यायची असेल ना इथे गाडी घेऊन येऊ शकता. आणि हे वाळू दिसतंय बघा, हे देवबाग बीच आहे लास्ट. म्हणजे देवबाग गाव इथे संपलं आहे ना, हे लास्ट बीच आहे. देवबाग गाव एक बेट म्हटलं तरी चालेल, कारण तिन्ही साईडने पाणी आहे. त्या साईडला अरेबियन समुद्र आहे आणि आता बोटिंग करत आलो तर कर्ली नदी आहे. कर्ली नदी म्हणजे कसं माहीत आहे, हे बघा भरती ओटी असल्यामुळे ना आता लो टाईड चालू आहे. सकाळच्या वेळेस भरती होती, म्हणजे भरती म्हणजे हाय टाईड होती. असं आहे, हाय टाईडला या साईडला पाणी वाहतं, लो टाईड म्हणजे लो टाईड सुट्टी होते तेव्हा या साईडला पाणी वाहतं. असं आहे. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला संगम दाखवतो. तर मग संगम पॉईंट म्हणजे समुद्र आणि नदी मिळाली म्हणून त्याला संगम पॉईंट. हे आता नदी आहे ना, छोटी छोटी लाटं दिसत आहेत बघा समोर. हे बघा छोटी छोटी, तो समुद्र आहे. ही कर्ली नदी आणि अरेबियन यांचा संगम तयार झालाय, जॉईंट झाली आहे. सी आकार दिसतोय बघा, मोठी आहे. ती बोट दिसते पुढे, ती समुद्रात आहे. असं आहे. आता कसं आहे, डिसेंबरमध्ये आलात ना तर समुद्राचं पाणी पूर्ण निळं निळं असतं आणि हिरवं असतं, म्हणजे ओळखायला होतं समुद्र कुठचा आणि नदी कुठची. असं आता कसं वारा, सतत वारा चालू आहे त्याच्यामुळे पाणी सेम झालं. तर सकाळी डॉल्फिन होती. आता कसं आहे, जास्त ऊन झाले की ती गॅरंटी कमी असते डॉल्फिनची. पण आम्ही गॅरंटी देत नाही, कारण पाण्यातला मासा असल्यामुळे कोण गॅरंटी तुम्हाला देणार नाही. पण चान्सेस सकाळचे असतात डॉल्फिनसाठी. मागच्या टायमाला आम्ही पण सकाळ गेलो तर डॉल्फिन. तिकडे मध्ये पक्षी बघा किती आहे आणि खूप छान वाटतंय बघायला. इकडे मी त्यांच्याकडूनच तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करते. तर मी कमी आणि ते त्यासाठी जास्त दिसतात की त्यांनी तुम्हाला माहिती माझ्यापेक्षाही चांगल्या प्रकारे तुम्हाला ते सांगू शकतात. त्यासाठी तर अजून आपण स्पॉट्स फिरणार आहोत. कारली वगैरे ना, तारली वगैरे गिळून खातात. ते कसं माहिती आहे, मासा गिळल्यानंतर ना लगेच त्याचं पाणी होतं, माशाचं उष्णता भरपूर असते. इथे लोकल माणसं रापण लावतात बघा, रापण होडी बनवून लावतात बघा. माणसं उतरली ना त्यांना बसायला जागा मिळत नाही पाण्यात. छान वाटतंय ना ते. हो येईल दिसते, माझ्या याच्यात पण दिसतंय. आयलंड नाव दिलंय, म्हणजे सिगल पक्षी, समुद्राचे पक्षी इथे बसतात. समोर दिसतात बघा. लोक उतरल्यानंतर ना, ही जागा त्यांची बसण्याची जागा आहे. लोक तिथे उतरल्यानंतर ते उडून जातात, पाण्यात बसतात. हे बघा लोक पुढे गेले ना ते बसलेले होते, आता पाण्यात येऊन बसलेले बघा सिगल. हे ऑस्ट्रेलियन पक्षी आहेत. पावसात निघून जातात. नोव्हेंबर म्हणजे माशाचा सीझन चालू होतो ना तेव्हा रिटर्न येतात. असे फक्त मासे खातात. तारली वगैरे गिळून खातात. एवढी काटेरी मच्छी. हो, ते कसं माहिती आहे, मासा गिळल्यानंतर ना लगेच त्याचं पाणी होतं, माशाचं उष्णता भरपूर असते. इथे लोकल माणसं रापण लावतात बघा, रापण म्हणजे होडी बोलवून लावतात. मला ना ते समोर असं तेव्हा खायला जातात. हे करायचंय रापणचं. संध्याकाळी तुम्ही आले ना, सकाळी आले तुम्ही तर आमच्या इकडे मच्छीचं म्हणजे रापण लावली जाते, तेव्हा तुम्हाला बघू शकता तुम्ही. त्याच्यावर उतरायला नाही भेटणार का सिगल आयलंडवर? इथे जास्त नाही, 10 मिनिटं फक्त बोट थांबणार, कारण सीझन असल्यामुळे बोट आम्ही इथे उतरत. लाटं असतात, या साईडने जावं लागतं. बोट जाते बघा, या साईडने त्या साईडला जावं लागतं. बोट येत नाही ना, लाटं चालू झाली. आणि नंतर मे महिन्यात कसं माहिती आहे, मोठी मोठी लाटं असतात, म्हणजे समुद्रात बोट जात नाही. नंतर बॅकवॉटर सफर चालू असतो. आणि आपला आत्ता आपण जाणार हे भोग्या बीच आहे. हे सिगल आयलंड
हे हे सिंगल. सिंगल आयलँड आहे. हे बघा हे सिंगल आयलँड आहे आणि ते भोगे बीच आहे. हा उतरायचं आहे ना 10 मिनिटात तुम्हाला 1 सेकंड तिकडून उतरणार तुम्हाला त्या साईडमध्ये तुम्ही उतरा. ते भोगे बीच आहे. ते बघा ते भोगे बीच आहे. इथून पण ते इकडे भोगे बीचला यायला आपल्याला इकडूनच यावं लागतं, नाही, नाही, बोटीनेच नाही, यावं आता लागतं. तुम्हाला सांगतो बोटिंगचे नाही त्या साईडने मधून यावं लागणार आहे. असं भोगे बीच. हे बघा हे सगळं भोगे बीच आहे. पण एकदम असं क्लीन आहे हा. क्लीन 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 Clean आहे. आपल्या अशी घाण नाही कुठे. आपल्यापेक्षा पण असं नाही पण आपल्याकडे कसं आहे, आता- ह्यांच्याकडे क्लाऊड नाहीये. ह्यांच्याकडे क्लाऊड नाही, आमच्याकडे क्लाऊड आहे. आपल्याकडे क्लाउड असून सुद्धा तिकडे सुद्धा एवढी घाण नाही जेवढी मुंबईच्या बीचला असते. बस पण आपल्याकडे इकडे क्लाऊड एवढं असतं ना हा. की बस मग रात्रीचे पण टेबल टाकून बाहेर बसतात. पण हो. ते पण बॉटल असेल किंवा काय असेल ते आपल्या थैलीमध्ये जमा करून हा. मालकाच्या हा. हाती देतात. तुम्ही तुमच्या तेवढं तुम्ही डस्टबिनमध्ये- क्लीन ठेवता हा, ना. ते तुमच्या डस्टबिन मध्ये तुम्ही ठेवा असं हम्म. कस्टमर बोलतात. पण असं घाण करत नाही किंवा किंवा ते कस्टमर आले तर आपलं काही ब्लॉक खाल्लं किंवा काय खाल्लं हम्म. तर ते आपल्या थांबणार हम्म. कशाला माहित आहे आता 10 मिनिटं फक्त बोट इथे थांबणार आहे. उतरा उतरा. आता आपण हे सिगल आयलंडला चाललोय ना. हा आपण चिकन फक्त ते काय करा माहिती आहे? जास्त पुढे जाऊन का तिथे सिगल कसं माहिती आहे, बसले ते त्यांना ओरडणार. चल, दुसऱ्या आता बोटाला- आता आम्ही आलो आता- आहोत सिगल आयलंडला, तर आम्ही उतर. उतरतोय. पुढे जाऊ नका. तर आता आम्ही सिगल आयलंडला उतरलो आहोत आणि ही आमची बोट आहे. लगेच 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 ही बघा. आणि खूप असं कोणी नाही आहे जास्त, म्हणजे कोणीच नाही आहे, फक्त तिकडचे कोणतरी फॅमिली आहे आणि आम्ही आहोत. आणि पाणी बघा किती क्लीन आहे, अगदी खालची वाळूसुद्धा दिसते. आणि मेन गोष्ट इकडचं पाणी मला खूपच म्हणजे खूपच आवडलं की अगदी आपलं पियाचं पाणी कसं असतं एकदम निथळ स्वच्छ, सेम तसंच आहे. खूप छान वाटतंय. आपल्या मुंबईला कसं पाणी खदूळ असतं, समुद्राचं काळं असतं, पण तसं नाही. इथे बघा किती निथळ पाणी आहे, अगदी रेतीसुद्धा दिसते. आणि इकडे बघा कोणीच नाही आहे, फक्त आम्हीच आहोत. किती सुंदर वाटतंय बघा. आम्ही इकडे उतरलोय. हा सिगल पॉइंट आहे आणि खूप छान वाटतंय. आणि दोन्ही बोटी ही पॅरासिलिंगला गेली, ही पॅरासिलिंगला आली. पॅरासिलिंगच्या बोटी आहे. पूर्ण नारळाच्या त्याच्या बागा आहेत. आणि आपण एक केरलामध्येच आलेल्याचा फील येतो. आणि केरला त्याच्या जागी आहे, आपलं कोकण आपल्या जागी आहे. आणि दोन्ही बेस्टच आहे त्या मानाने, पण खूप छान वाटतंय. माझ्या याच्यात पण दिसतं हे बघा. देवबागच्या तिन्ही साईडने पाणी आहे बघा. देवबागच्या तिन्ही साईडने पाणी आहे. लांब नसर दिसत आहे ना, देवबाग बीच आहे. हां देवबाग बीच आहे. ते हिरवं हिरवं दिसतंय ना, ते आपलं घर आहे. ते हिरवं हिरवं दिसतंय बघ, ते बघा हिरवं दिसतंय ना, हा आपलं आहे ते. पॅरासिलिंग इकडे पॅरासिलिंग होतं. समुद्रामध्ये पॅरासिलिंग होतं आणि मालवणला जवळ होतं.
आणि इथे आपल्याकडे हायलँडमध्ये म्हणजे पॅरासेलिंग होतं आणि स्कुबा पण इथे चांगलं होतं. मालवणला तुम्हाला म्हटलं ना तर तुम्ही 5 किलोमीटर पण नाही असं तुम्हाला मालवणला होतं, पण त्याची किंमत कमी आहे. पण देवबागला तुम्ही जसं म्हणायला आलं स्कुबा एकदम स्टँडर्डमध्ये आहे. स्कुबा म्हणा किंवा पॅरासेलिंग म्हणा, पण तुम्हाला देवबागला एकदम म्हणजे हायलाईट आहे. पण लोक बोलतात की काय पैशामध्ये बघतात, पण स्कुबा म्हणजे असं एवढा उन्हामध्ये पाहिजे की सकाळी केलेलं आहे? नाही असं काही नाही. तुम्ही जसं आहे बघा, स्कुबाचं कसं आहे, भरती ओटीवरती असतं, वाऱ्यावरती असतं. हवा जास्त असेल तर सकाळी लवकर करून घेतात, म्हणजे 8 वाजता ते घेऊन जातात सकाळी केलं तर. आणि नंतर म्हणजे वारा हवा नसेल तर मग ते कधी पण घेऊन जाऊ शकतात, दुपारी पण घेऊन जाऊ शकतात, जेवण लंचमध्ये पण घेऊन जाऊ शकतात, की तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट करून पण घेऊन जाऊ शकता. तसं आहे भोगे बीच म्हणजे भोगे म्हणून गाव आहे, हे बीच दिसत आहे ते भोगे बीचचं आहे. तुम्हाला इथे यायचं असेल ना तर तुम्हाला मालवणहून यावं लागणार, नाहीतर वेंगुर्ला साईड. अच्छा, इथे रोड आहे, पुढे पण हॉटेल आहेत भोगे. पण मग आपण देवबागला असणार तर कसं येणार? देवबागला यायचं असेल तर बोटने यावं लागतं तुम्हाला. गाडी घेऊन यायचं असेल तुम्हाला मालवण म्हणजे विमानतळ, चिपी विमानतळ आहे ना, तिथून रोड आहे, तिथून यावं लागणार तुम्हाला. नाहीतर वेंगुर्ला साईड असं. इथे पण ते दिसतंय बघा, रोकड्याचा माउंटन साईड दिसतोय ना, तिथे पण गाडी येते, तिथे रोड आहे, एकदम बीचला गाडी येते. हा पूर्ण भोगवे बीच आहे. वेंगुर्ला तालुका लागतो, वेंगुर्ला तालुका. ह्याला वेंगुर्ला तालुका बोलतात. वेंगुर्ला तालुका. हा, ह्याला वेंगुर्ला तालुका बोलतात. देवबागला मालवण तालुका आणि इथे वेंगुर्ला तालुका त्या साईड. ते मधले खडक मस्त वाटतात. हे काय झालं माहितीये, हे एवढं वाळू का पडली माहितीये, आमच्याकडे गव्हर्नमेंटने व्हाई टाकलेलं आहे का, पिशव्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे हे सगळं ही वाळू अशी पडलेली आहे, त्यामुळे हे सगळं बनलेलं आहे. आलं लक्षात? हे बघा, त्यावेळी एका वेळी इथे काही नाही होतं, एका वेळी सगळं त्या दगडाला पाणी झोचायचं. आलं लक्षात? ज्यावेळी गव्हर्नमेंटने आमच्या हे पिशव्या टाकल्या त्यावेळी हे सगळं बनलेलं आहे. हा, हे एक रिसॉर्ट आहे, पण ते कसं आहे माहिती आहे, तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला देवबागला यावं लागणार आहे. अच्छा. इकडे काही नाही, हे लोकांनी फक्त असं बांधलेलं आहे. मच्छी पकडतोय, शेंडी पाकतोय बघा, शेंडी त्याला बोलतात. आणि ते आता पसरून टाकणार, त्यांना त्यामध्ये मच्छी मिळते. शेंडी पारंपरिक. पहिले हा म्हणजे फक्त जाळं टाकायचं ते. हा, नाही त्याला शेंडी बोलतात, शेंडी मालवणीमध्ये. अच्छा. हा, लगेच मासे त्याच्यामध्ये पकडले जातात. हो, ते आता ओढलं जाणार, त्याच्यामध्ये गॅप असते, त्याच्यामध्ये जे असतील तर मिळतील, ना तर नसतील मिळतील. अच्छा. हे बघा फॉरेनर आहे ते. हाँ, हे फॉरेनर आहे बॅनर. हे देखो पाऊसू हे बघा, हे बघा आऊसू. पण इकडे म्हणजे असं रहदारी कुणाची जास्त नाही आहे ना? रहदारी फक्त मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, मिरज. नाही ह्या साईडला. नाही ह्या साईडला सगळे फॉरेनर. हे इंग्लिश इकडे केरळला ह्या साईडला सगळे इंग्लिशवाले राहतात. हे बघा, हे फॉरेनर आहे. ह्या साईडला तुम्हाला कुठे दिसते देवबागला? नाही, ह्या साईडला हे बघा, दगड आहे. नाही तो बघणार. नाही तर त्याला माहिती असणार. पण पूर्ण केरळचा फील येतो आपल्याला. बघू शकता तुम्ही. मी आता तुम्हाला मिनी केरळ दाखवते. मिनी केरळ कशाला म्हणतात? केरळमध्ये कशी माडाची झाडं असतात बॅकवॉटरला, तशी बघा माडाची झाड आहे बॅकवॉटर.
लोकल माणसांची जागा आहे पूर्ण. अच्छा. सामान नेरुरकर त्यांचं आडनाव आहे. काय अंडावर? 2-3 मालक आहेत. सामान नेरुरकर, अच्छा. नेवाळकर यांची जागा आहे पूर्ण. हे लोकल माणसांनी नावं ठेवली आहेत. अच्छा. मिनी केरळ म्हणजे केरळमध्ये कशी हा आता म्हणून हे केलं. हो बरोबर. संगम पॉईंट झाला. कारण सर्वजण टेन पॉईंट सांगतात म्हणून आम्हाला पण सांगावं. हो. तुम्हाला आता क्रोकोडाईलचा माउंटन सेम सांगितलंय ना, तो बघतो नारळाच्या झाडापासून. म्हणजे मगरीचं तोंड कसं दिसणार, फक्त तोंड दिसणार. कारण तोक्ते वादळ आलं ना तर माठ बऱ्यापैकी कमी झाली, लांबलचक तोंड दिसायचं. डोंगराचा आकार दिसतोय बघा, फक्त तोंड दिसतं. म्हणजे मगर कशी तोंड उघडते, नारळाच्या झाडापासून तयार झालेलं आहे, नॅचरली तयार झालेलं आहे. फक्त जवळून तो जास्त दिसत नाही, लांबूनच जास्त दिसतोय ना. बोट येते बघा, बोट येते बघा, तिथे दिसणार तो त्या साईडला. क्रोकोडाईलचा माउंटन सेप आहे तो, नारळाच्या झाडापासून तयार झालेला आहे. तिथे गेलो ना आपण म्हणून आहे मोरेश्वर आयलंड. इथे वॉटर स्पोर्ट वगैरे, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट, कायाकिंग गेम चालू आहेत ना. ते सगळं ग्रीन कलरचे पडदे आहेत ते ना असं. आता तिथे आपण चाललो. कायाकिंग म्हणजे कसं आहे, स्वतः वलवायचं आहे तुम्हाला. 20-25 मिनिटं फिरायचं कमी पाण्यात. त्याच्यानंतर ते ही आता धावते बघा समोर, तो बंपर राईड आहे, सोफा सेट. त्याच्यानंतर तेव्हा जेट राईड आहे, सर्वात फास्ट पळते ना ती जेट राईड आहे. त्याच्यानंतर एक बनाना म्हणून एक गेम आहे, बनाना. म्हणजे तुम्हाला करायचं असं तर एवढ्या कंबरवर पाण्यात पाडतात बनानामध्ये. बनाना राईड ना. बनाना राईड. आणि ही धावते ती जेट राईड आहे, सर्वात फास्ट. पण आपण ह्याच्यातनं असं पडू नाही शकत. कशातून? हे एवढं फास्ट जातात ते. त्याच्यानंतर पॅरास्लिंग तुम्हाला समुद्रात पॅरास्लिंग करायचं, समुद्रात घेऊन जाणार तुम्हाला सिंगल करायचं, सिंगल करू शकता. जोडी करायचं, जोडी करू शकता. जोडीने केलं तर 1200 रुपये, दोघांना 1200 रुपये आहे. त्याच्यानंतर सिंगल केलं तर 800 रुपये. आणि डीप तुम्हाला घ्यायचं असेल तर 200 रुपये एक्स्ट्रा आहे, एका माणसाला 200 रुपये. त्याच्यानंतर तुम्हाला जेट राईड करायचं झालं ना, ती फास्ट पळते, ती 400 रुपये एका माणसाला. त्याच्यानंतर बनाना राईड करायची असेल तर 200 रुपये एका माणसाला. त्याच्यानंतर बंपर राईड म्हणजे सोफा सेट असतो तो करायचा 200 रुपये. असं मिळून इंडिव्हिज्युअली केला तर 800 रुपये होतं. जर पॅकेज तिन्ही राईडचं पॅकेज घेतलं तर 700 रुपयात करून देतात तुम्हाला असं. त्याच्यानंतर हे कायाक राईड चालू आहे दोघांसाठी, दोघं जाणार. ते घेतलं तर 400 रुपये पूर्ण बोटचे, म्हणजे दोघांना 400 रुपये, 200 रुपये पर सीट आहे. पण ते 20-25 मिनटं तुम्हाला फिरायचं आहे पाण्यात स्वतःवरून. ते कमी पाणी आहे तिथे त्या साईडला. कायाक राईड म्हणजे वेगळी मजा. आणि आपल्याला सेफ्टी वगैरे पण देतात ना. जॅकेट वगैरे म्हणजे एवढंच पाणी आहे तिथे. बंपर राईड. हे बघा मॅडम, एवढंच पाणी आहे. पाण्यात उतरला तर एवढंच पाणी होणार. सुनामी आयलंडचं कसं काय? सुनामी आयलंड म्हणजे कसं माहीत आहे, हे आता सुनामी आयलंड होतं ना, ते जरा पाण्याच्या फोर्सने ना कमी झालं. म्हणजे वाढून ना ती सरकली गेली. म्हणजे आता कसं हायड्रँडला वगैरे ना पाण्याखाली जातं. लो टाईड होते तेव्हा कसं माहीत आहे वरती येतं. असं ते आता आयलंड ना पाण्याच्या फोर्सने निघून गेलं, म्हणजे एकदम पसार झालं. त्याच्यामुळे पाणी असतं, लो टाईडला पण पाणी असतं. त्याच्यानंतर तोडगा काढला, म्हणजे काय वॉटर स्पोर्ट. आता इथे लोकल माणसाने वॉटर स्पोर्ट चालू केले. ते आता हे आयलंड मोरेश्वर आयलंड म्हणून इथे चालू केले. याला मोरेश्वर आयलंड नाव दिलं. सुनामी आयलंड हे नाही आहे, असं इथे वॉटर स्पोर्ट आता चालू केले. सुनामी आयलंड पसार झाल्यामुळे ना ते लो टाईडला पण हाय टाईड असते, म्हणून तिथे आता तिथे बंद केलं. म्हणून इथे मोरेश्वर आयलंड म्हणून नाव दिलं आहे. इथे वॉटर स्पोर्ट चालतो. आता कोण लोक यायला सुनामी आयलंड बोलतो. तर आमचं आता फिरून झालं आहे. आम्ही आता उतरतोय बोटीतून. 6 पॉईंट कव्हर झाले आमचे फिरून आज आता बोटी. काका स्वतःहून आम्हाला भेटायला आले आणि त्यांनी आम्हाला फोन करून खास सांगितलं की तुम्ही आलाय तर आम्हाला भेटा म्हणून. म्हणजे एवढ्या आपुलकीने ते आम्हाला भेटले. तर पुढे त्यांनी आम्हाला पण सांगितलं की नाही तुम्ही जेवायलाच या, तर मी तुम्हाला दाखवते. आम्ही आता हॅपी टाइम्समध्ये आलो ते काकांच्या इथे.
कारण हा लोकेशनच एवढा चांगला आहे, आम्हाला लय आवडलेलं. तुम्ही बघा. काकांनी आम्हाला इकडे बोलवलं घरी आणि आता बोलतात की तुम्ही जेवूनच जावा, पण आम्ही ऑलरेडी जेवलो आहे. तर आता बघूया. पण मला इथला व्ह्यू खूप आवडतो. ते रूम पण चांगली आहे, पण मला इथला हे समोरचा जो व्ह्यू आहे ना, समुद्र जो समोर आहे तो खूप छान आहे. आपलं असं हे बघूनच आपलं जो थकावट असते ना ती निघून जाते. तर हे हॅपी टाइम्सचे काका, त्यांनी आम्हाला जबरदस्ती जेवायला इथे बसवलं आहे बघा. आणि आम्हाला जेवणामध्ये काय काय दिलं बघा. मालवणात आलो म्हणजे आपल्याला मच्छीच पाहिजे, मच्छीशिवाय काय आपला घास उतरत नाही. काका कोणती कोणती मच्छी आहे? सुरमई आहे, बांगडा आहे. अच्छा. आणि हे दाखव, बारका तारली आहे, ही छोटी ही तारली आहे. ते हा, पण काटेरी असते. हा, ते तुम्ही खाऊ शकत नाही. काटेरी असते. आम्ही आत्ताशे उठून इकडे आमच्या जे रूमच्या बाजूला बीच आहे तिकडे असंच फिरतोय. आम्ही जे जेवलो आणि म्हटलं झोपू थोडा वेळ आणि नंतर फिरायला जाऊ. तर आम्हाला झोप इतकी मस्त लागली. एक तर ट्रॅव्हल केलेलं, जरा थकलेलं होतो, ते डायरेक्ट आता काळोख झाला आणि उठलो आहे. तर आता ठीक आहे, आपण असं थोडं बीचवरती टाईम स्पेंड करतो आणि मग पुढे बघू. आता कुठेतरी जेवायला पण जायचं आहे नंतर, तर मग कुठे जेवायला जातो तेही तुम्हाला सांगतो. आम्ही आत्ता मार्केटला आलो आहोत मालवणच्या, आणि थोडी खरेदी पण करणार आहोत आणि आता जेवायला पण जाणार आहोत आम्ही. दिसते काय? दिसते. कॅशो बाईट. आम्ही आता अरुण भोजनालयाला आलो आहे. अरुण भोजनालयामध्ये आम्ही आलो आहे आणि आमची थाली आली आहे. ही बघा, मी घेतली प्रॉन्स थाली आणि नागेशने घेतले सुरमई थाली. त्यात सुरमई यायची बाकी आहे फ्राय. मोहे मोहे झालं. छान आहे. तर जस्ट आत्ताच आम्ही घरी आलो आहे जेवून मस्त. आणि आत्ता मी या व्हिडिओचा एंड करते. आणि मला आज जास्त काही तुम्हाला दाखवता आलं नाही, कारण फक्त स्पॉट दाखवले मी इकडचे. आणि आम्हीसुद्धा आज ट्रेनने प्रवास करून आलेलो होतो, खूप थकलेलो होतो. फक्त आम्हाला काकांनी नेलं तिकडे स्पॉटवरती फिरायला भेटले, तर मग तिकडे आम्ही ते फिरलो आणि नंतर त्यांनी जबरदस्ती आम्हाला जेवायला नेलं. तर जेवलो आणि झोप आली. झोपलो तर डायरेक्ट 6:30 वाजता उठलो. तर बाहेर बघितलं तर काळोख आहे. तर मग नंतर कुठे जास्त फिरायला जाऊ शकत नाही. तर जवळच्या बीचला फक्त आम्ही
असाच राऊंड मारला आणि आम्ही जेवायला गेलो आणि मालवणच्या बाजारात गेलो. काही म्हटलं काय भेटलं तर खरेदी करण्यासाठी. तर ते सगळं तर तुम्ही पाहिलंच असेल. तर यापुढचा पण ब्लॉग मी घेऊन येत आहे, तर तो तुम्ही नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास चित्रास लाईव्ह डायरीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.